नमस्कार, शुभ सकाळ मंडळींनो. तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, खूप दिवस व्लॉग केला नव्हता, म्हणजेच सध्या खूप गडबड आहे, त्यामुळे व्लॉग करायला जमत नाही. आणि म्हटलं आज व्लॉग करूया. तर आत्ताच मी क्लासवरून जाऊन आलो आहे आणि इथे मी कारखान्यामध्ये आलो आहे. आता आम्हाला काम वगैरे करायचं आहे. तर आज माझे मित्रसुद्धा भेटायला येणार आहेत. खूप दिवसांनी मित्र परवापासून मागे लागले की भेटायचं पण अचानक वेळेनं काल कॉल आला. त्याचा म्हणतो मी उद्या काही करून भेटायला येणार आहे तुला, तर उद्या आपण भेटूया असं सांगितले. तर आज नंतर मग आल्याच्या नंतर मला कॉल करतील, ते मी खाली जाणार आहे. तोपर्यंत आपण कारखान्यात काम वगैरे चालू आहे सध्या खूप जोरदार, त्यामुळे व्लॉग वगैरे येत नाहीत, नाईट वगैरे फुल असते. तर आज सुद्धा काम करत आहेत सगळे बाकीचे. मी आत्ताच क्लासवरून आलो आणि बाकीचे सगळे आतमध्ये काम करत आहेत, दाखवतो तुम्हाला. तिकडे काम चालू आहे जोरदार. खूप असे हत्यार आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जर हत्यार दिले नसतील तर लवकरात लवकर द्या. तर नंतर त्यांचा कॉल आला की आपण त्यांना भेटायला जाणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथे काम करूया. तर मित्रांनो, आताच मित्राचा कॉल आला आणि आम्ही चाललो आहे आता जरा खाली, बघूया काय म्हणतो, भेटून येतो त्याला. तर इथे बाकीचे काम करतात आणि आपण पटकन जाऊन येऊया, खालून जाऊन येऊया पटकन. ऊन सुद्धा खूप लागतंय, 2-3 दिवस पाऊस नाही आहे खरं तर. आणि असं वाटतंय की उन्हाळा चालू आहे. 2-3 दिवस झाले पाऊसच इकडे पडत नाही आपल्याकडे आणि उन्हाळा चालू असं वाटतंय. बघा किती कडाक्याचं ऊन पडलंय बघा. आलेत आता, तिथे पुढे आहेत आणि मी इथे स्टँडला वाट बघत होतो. आता कॉल आला, ते कधीपासून माझी वाट पुढे बघतायत असा विषय झाला. तर जाऊया त्यांच्या इथे आता. भाई साहब, किती वर्षाने भेटले मी. मार नको. कोण तो नाही, किती वर्षाने भेटले रे. एका वर्षाने आपण किती काय एका काय जास्त कधी भेटलेलं होतं माहिती आहे काय? तसे जाकाती मध्ये तुम्ही कॉलेजला होतात ना, 12वीला, म्हणजे 4 वर्ष झाली येड्या. 3 2-3 वर्ष झाली आणि खास भेटायला आलेले आहेत बाई आपल्यासाठी. भारी वाटते जरा खूप दिवसांनी. 2 महिन्यात आलो मी इकडे. हां, 2 महिने नाही, आज 2 महिन्यांनी. मी किरव्या घ्यायला आलेलो ना तेव्हा, त्याच्यानंतर भाऊ आता येतोय. किरव्या घ्यायला गेल्याच वर्षी आलेलो ना रे. तर आता आम्ही निघालोय. कुठे निघालोय? चाललोय कुठं तरी बघू. तू पुढे बस. हे पाठी सर, हे मला जागा नको काय. पुढे तो जरा मेलो. हां चल. आणि का हे गॉगल लावून कसं दिसतं? चांगलं दिसतं ना. हिरो दिसतोस एक नंबर. थँक्यू भावा. फक्त हे मी तुझ्याकडनं ऐकलंय आजपर्यंत. पण जेव्हा जेव्हा भारी दिसतोय बोललोय की नाही मी कधी? अरे मी फक्त एक बोललो, टोपीवरून काय दिसतच नाही भाऊ. हा. काय काय भाई टोपी इज फॅशन. विषयच काय? अरे बड्डे बिड्डे काय करता हे? बड्डे भाव आता बघ तर तू. बड्डे आता बघ कसलं डिझाईन केली. डिझाईन नीट का म्हणजे नक्की विषय काय आहे? विषय भाव हार्ड आहे. मी कोकणी दर्शन फायके. ओ भाई साहब, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही इकडे आलात काय खास? आज तुझ्यासाठी बाई. आईचे आपले फायके झालेत. अरे तरी म्हणतो हा रात्री उद्या भेटायला येतोय, अचानक भेटायला काय विषय काय याचा? हा फोटोशूटचं काय तरी म्हणत होता, चांगल्या जागा निसर्ग. अरे मी विचारतोय का माहिती काय याला? फेमस केला भाऊ तुझा. अरे विचारतोय का जागा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात पाहिजे की असं घरात पाहिजे? तो बॉक्स टाकू नको. पिशवी काढ. तर धन्यवाद भावांनो. त्याचा फोटो, आता हे मी फोटो दोघंच काढ, फोटो आलेलो काढ तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही खास तेवढं माझ्यासाठी इथे आलात आणि तुमचं प्रेम हे असंच कायम सोबत राहू द्या. मला वाटलं होतं काय वेगळं काहीतरी फोटोशूटचं प्लॅनिंग हिने सांगितल्याप्रमाणे आहे. पण मी तुला असं मी तुला रात्री काय पकवलं. विचारतोय की जागा म्हणजे कशी पाहिजे? निसर्गाच्या सानिध्यात जागा पाहिजे म्हणजे की असं घरी वगैरे कुठं पाहिजे? आता फोटोशूट मधलं काय निसर्गाच्या सानिध्यात जाणार ना की घरी काढ. आपल्याला स्पेस कुठे भेटेल चांगला असं विचारलंस तुम्हाला. ठीक आहे, चांगलं आहे ना भाई, निसर्गाच्या सानिध्यात आहे आपण. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. धन्यवाद भावानो, तुम्ही एवढा इकडे आलात.
हे नको लावू रे हे. कोकणी दर्शन आता पहिल्यांदाच, दर्शन भाव पहिला केकच्या दुकानात कामाला होता, त्यामुळे आता घडी त्यामुळे आता घडी बांधतो. पण जरा पॅकिंग जरा त्याला जमेना अशी झालेली आहे. नाही. भावना त्याने उलट्या साईडनं पॅकिंग केलेलं आहे. काय नाही अरे नाही नव्हे काय ना हे बरोबर आहे रे. नाही रे भाई. अरे बाला असं नाही, ते झापक झुपक होतं. राहू दे बाला. तर आता हवे ते कारखान्यात आपले सवंगडी अर्धे आहेत, त्यांना आपण केक घेऊन जाऊया. हा पण मित्रांनो काही पण म्हणा, पण जे केक वाल्यांचा युट्यूबचा लोगो काढलाय ना, एक नंबर. एकदम मला खत्री वाटलं. खरंच खूप भारी वाटलं तुम्ही आज भेटायला आलात. एवढ्या लांबून रत्नागिरीतून खास यासाठी आलेत. मला सांगत होते अचानक भयानक भेटायचं आहे. कशासाठी भेटायचं, तर आज याने सांगितलं मला की काय फोटोशूट करायचं, म्हणून मी विचारतो त्याला कसली जागा पाहिजे काय हे ते. पण आता समजलं की कशासाठी हे म्हणत होते की भेटायचंय. नंतर भेटू शकलो असतो, पण शेड जरा मुंबईत. तर मित्रांनो हे 5K झालेत, यामागे फक्त माझ्या एकट्याचाच हात नाही, तर तुमच्या साथीमुळे तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलोय आणि हा टप्पा गाठू शकलो. तर कायम तुम्ही सोबत असेच माझ्यासोबत कायम राहा आणि ज्या व्हिडिओ काही टाकेन त्या बघत राहा, हीच एक अपेक्षा. तर आपण आता कारखान्यामध्ये जाऊया, त्यांना केक देऊया तिथे. तर चला तर मग जाऊया कारखान्यात थेट. मी आता चाललो आहोत मित्रांनो. मेणबत्ती आणलेली पेटवली उलटी पकडलीस ते. कशी पकडतात हे पण माहित नाही मला. हा उलटे आय थिंक इकडे पेटवतात वाटतं. मेणबत्ती आहे की काय हे? स्पायरल आहे ते. आग येते ना, आग येतेच ना, पण होय ना, आग तर येते ना. भावा घरी जाऊन अभ्यास करायच्यावर. लाईट जातो पावसाळ्यात, लाईट जातो. आम्ही काय आमच्याकडे माचीच नव्हती लावली ना, आता घरी जाऊन त्याच्यावरती अभ्यास करायचा. काय तर मित्रांनो आम्ही आता आलोय हॉटेलला. हा लिंबू पिळा पहिला मान कांदा या सर्वांनी खायला. तर आपण आता खाऊया, नंतर मग बोलूया. तोपर्यंत जरा पर्सनल डिस्कशन आहे. मुंबईचं बोल, मुंबईला कधी जायचं. निघालोय आता. सद्गुरू वडापाव सेंटरमध्ये आम्ही मिसळ खात होतो. छान होती मिसळ. कशी होती? एकदम जबरदस्त. आज उपवास आहे, श्रावण आहे भावाचा, नाही तर आम्ही गेलो असतो मस्त की धाब्यावर चायनीज. चायनीज शरीरासाठी हानिकारक असतं. सावकाश जावा. हे नको नको, अरे हे बघ इथं जायचं आहे मला चालत. सावकाश जा आणि एक मेसेज करा, पोचले होते तर कॉल करा. आणि आपलं ते बघ तिकीट कधी, गाडी कधीची आहे? संध्याकाळी. चालेल, गाडी बघ कधीची आहे. चालेल, सकाळी येतो. जर लवकर निघायचं तर रात्रीच यायला लागेल तिकडे. हा चल जा सावकाश. होय भेटू लवकरच. आल्याबद्दल खरंच धन्यवाद, खूप भारी वाटलं एकदम. म्हणजे सरप्राईज भारी वाटलं तुमचं खरंच. भेटू लवकरच. हां 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 चालेल, चल बाय. सावकाश जा. तर निघालेत मित्र. आता मी चाललो आहे सरांच्या इथे रूमवरती, ते सुद्धा जेवायला गेले. तर जाऊया खाली रूमवरती. तर मित्रांनो आम्ही आता पुन्हा आलो आहे कारखान्यामध्ये. जेवण वगैरे हे सगळ्यांचं झालेलं आहे, बाकीच्यांचं. आम्ही हॉटेलला गेलो आणि पुन्हा आम्ही आता आलेलो आहे. आता कामाला सुरुवात होणार आहे. जोरदार. कशी? जोरदार. हां, तयार आहेत सगळे कारागीर, तयार आहेत सगळे. कसं वाटतंय? तयार केलं भगवान दाखवा. सध्या जोरदार काम चालू आहे आणि काम पेंडिंग सुद्धा आहे. तयार केलेला पकवाज आहे अशा रीतीने. इकडे सगळे हत्यार आहेत, आतमध्ये सुद्धा आहेत हत्यार. मित्रांनो संध्याकाळ झालेली आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती सुंदर, आणि समोरचे ढग किती सुंदर दिसत आहेत. भारी वाटतं एकदम संध्याकाळचं वातावरण, मन प्रसन्न करतं एकदम. आणि हे वातावरण फक्त आणि फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं. ही झाडं, हे ढग, हे वातावरण. सुंदर दृश्य आहे समोर, भारी.
नाईट चालू आहे आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 12. जगदीश माऊली आहेत, शिवम शेठ आहेत, त्याचबरोबर आदेश सिद्धी, त्याचबरोबर वहिनीसुद्धा आहेत आणि सर आहेत. बाकीचे किरणदा वगैरे सगळे खाली गेलेत बॅनर लावायला दुकानाचा. तर जरा काहीतरी वाजून दाखवा मस्त आहे की. धन्यवाद. फरमाईश पुरी झालेली आहे. तर जगदीश माऊली यांच्याकडून 150 रुपया. तर आता आमचं काम चालू आहे रात्री नाईट. तर तुमची सुद्धा हत्यारं असतील तर लवकरात लवकर आणून द्या. इकडे सगळे हत्यारं ठेवलेले आहेत. तर जी आत्ता जी ढोलकी वाजवली ती सरांनी आत्ताच ट्युनिंग केलेली आहे. म्हणजे आम्ही आत्ताच ती तयार केलेली आहे शाई वगैरे भरून. तर छान सुंदर तयार झाले आणि ते थोडक्यात मी वाजवायला सांगितली होती, तुम्ही ऐकलंच असाल. तर अशा प्रकारे ही पकवाजवरती शाई घातली जाते आणि तिथून मग ती व्यवस्थित सुकली पाहिजे. खूप मेहनत असते मित्रांनो याच्यामध्ये. आणि बघा इथून अशी घासत ते हे सुकवणार, परत इथून सुकवून माझ्या इथे, परत पुन्हा इकडे, इकडून येते आणि पुन्हा तिथे जाणार. तर ही संपूर्ण प्रोसेस अशी असते आणि खूप वेळ लागतो या कामासाठी आणि खूप बारकाईने काम केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ट्युनिंग वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे. तर अशी ही पकवाज भरण्याची कला असते, ती खूप मेहनतीने आपल्याला उगत होते. साधं सोपं काम नाही आहे. तर अशा पद्धतीने आम्ही इथे पकवाज वगैरे सगळे रेडी करत असतो. खूप हत्यार आहेत, आतमध्ये सुद्धा आहेत आणि इकडे पाठीसुद्धा आहेत, पाहू शकता तुम्ही. 3 बॅगा वगैरे सगळ्या आलेल्या आहेत आपल्याकडे. आणि हे बघा स्पेशल बॅगासुद्धा आलेल्या आहेत आर्मी डिझाईनमध्ये, बाईकवरून वगैरे घेऊन जाण्यासाठी. लहान मुलांसाठी ढोलक वगैरे सगळं आलेलं आहे, अवेलेबल आहे आपल्या इथे. ही नवीन खोडं वगैरे आणि इथे सगळं गादी वगैरे सगळं आहे. तर कुणाला हवं असेल तर नक्कीच संपर्क करा कुणाला पाहिजे असेल तर. तर मित्रांनो खरं तर काल ब्लॉग संपवणार होतो, परंतु काय झालं रात्री खूप लेट झाला नाईटला. खूप काम आहे सध्या तरी, त्यामुळे उशिरा झोपायला नाही. आता 2 तासच झोपलेला आहे फक्त आणि आता उठलेला नाही. आता आम्ही निघालेलो आहे आगवे गावामध्ये. कारण का तर आगवे गावामध्ये जाण्याचं कारण म्हणजे असं की माझा मित्राचा गणपती असतो त्या ठिकाणी. तर आम्ही तिथे बघायला चाललो होतो आता, कारण का नंतर आम्हाला टाईम नाही मिळणार म्हणून. तर गणपती आम्ही तिथे बघून सगळं बुक वगैरे करून येणार आहोत तिथून आता. म्हणून आम्ही आता सकाळी तिकडे निघालो आहे आणि नंतर मग आम्ही घरी जाणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत जगदीश माऊली आहेत, डायरेक्ट निघूनच आले तिथून कॉलेज. आदेश भाई आहे, यांचा गणपती बघायचा आहे. तर आम्ही आता निघालो आहे आगवे गावामध्ये. चला तर मग जाऊया थेट आगव्यामध्ये. सन्माननीय पद्माकरजी भोसले यांनी आम्हाला नेहमीप्रमाणेच रोज ते भेल आणतात. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती कायम राहू द्यात आणि तुम्ही अशीच रोज आम्हाला भेल आणत द्या. तर अशीच अपेक्षा आम्ही करतो. तर इथे भेल तयार आहे. तर या सर्वांनी भेल घ्या, भेल. गणपती आहे प्रार्थना करायला. भेल घ्या, भेल. कैरी आंब्याची वेळ, पाणी. तर आता आपण खाऊया. तर तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कालच आजचा ब्लॉग संपवणार होतो, परंतु काय झालं की जागरण सुद्धा खूप होती त्यामुळे संपवू शकलो नाही. तर आजचा ब्लॉग आपण इथे आज संपवूया. तर आता मी पुन्हा आलोय रात्री कारखान्यामध्ये. आता वाजले रात्रीचे 8:30 वाजलेत. तर मी कारखान्यामध्ये पुन्हा आलोय आणि ही कारखान्याची टी शर्ट आहे अशा प्रकारे बघा.
सरांनी प्रिंट केले ती टी शर्ट आणि ही टी शर्ट घालून आम्ही ती रात्री कारखान्यामध्ये काम वगैरे करत असतो. तर इकडे आता सुद्धा काम चालू आहे जोरदार. दाखवतो, सगळे बसले इथे, काम चालू आहे. आणि टी शर्टची बॅक साईड दाखवतो तुम्हाला, जरा थांब. अशी आहे माऊली तबला मेकर जाकादेवी श्री संदेश सुधाकर पारधी. तर अशा प्रकारची टी शर्ट आहे आणि इथे जोरदार काम चालू आहेत, ढोलकींना पट्ट्या वगैरे लावणं. त्यानंतर मग आमचं फुल नाईट आजसुद्धा असणार आहे. तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. होय.